तो मला वाटतं आपण चर्चा झाली त्याच्यामध्ये पाण्याचा दर वगैरे झाला. त्याच्यात फक्त ते मलनिसरणीचं राहिलेलं आहे. गणपतीच्या संदर्भात आपण चर्चा केली, पण मलनिसरणचं हे लावलेला जातोय, कर लावला जातोय, कोणत्या संदर्भात काय वेळ कसं आहे, मला विसरण बघा, शेवटी शहराचा विषय असतो. उद्या कसं आहे, एखादा माणूस म्हणेल मी गाडीच नाही, माझ्याकडे काहीच नाही, पुढचं ते नाही, तुम्ही कशाला जातो, तसं नाही. जर तुम्ही या शहरामध्ये आणि या शहरामध्ये काही विकास होत असेल तर काही गोष्टी करायला लागतात. आणि आपल्याकडे शेवटी मलनिसरणाच्या सगळ्या एरियामध्ये कामं करायची, म्हणजे अगदी आपल्या ग्रामीण भागामध्ये देखील आपल्याला छोटे छोटे पॉकेट पकडून छोटे छोटे प्लांट बसवायचे. आपल्या सगळ्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं, कारण कसं आहे, ग्राउंड वॉटर खराब होतं. खरं म्हणजे आता निघाल्यानुसार आपल्याला ते जमिनीमध्ये पाणी सोडतात आणि आजूबाजूचं पाणी घाण होतं. त्याच्यामुळे जे पश्चिम पट्टा आहे किंवा जी छोटी एरिया आहे, गावं आहेत, म्हणजे लांबचा एरिया आहे, समूहाने राहतात, तिकडे सगळ्या ठिकाणी आपण करणार आहे. अजून सुद्धा काही झालेलं नाही, तरी पण आमच्यावर सुरुवाला जातोय. पाणी अजून आलं नाही, पाणी पडले दोन्ही गावांची त्यावर काम सांगितलेलं आहे. मलनिसरणचा आम्हाला काय फायदा, ज्या ठिकाणी आम्हाला जो पाणी मिळते ती पाणी पडली, हे दोन्ही बरोबर प्रश्न आहे. मलनिसरणासाठी सांगतो, मलनिसरणाने आता हे ग्रामीण पट्ट्यात जे आपले त्या तिथं मलनिसरणाचे पॉकेट छोटे छोटे समूह गावं, सगळी गावं स्कॅटर्ड आहे. 30-22 गावं येतात, बोरीपासून ते सांडोरपर्यंत. तर त्या समूह गावात एकूण टोटल 6 पॉकेट एस्टिमेट तयार करता डीपीआर करण्याचं काम चालू केलेलं आहे. सर्वे पण आहे, सर्वे चालू आहे सध्या. डीपीआर तयार करून येत्या 2 ते 3 महिन्यात आपण शासनाकडे आपण तर मंजुरीला पण पाठवणार आहोत. महासभेला पण पुढच्या आपण ते मंजुरीला घेतो होतो विषय. आता दुसरं मलनिसरण कर जो म्हणतो तो लाभ कर, हा लाभ कर म्हणजे अशासाठी आहे की ज्या योजना येतात त्या योजना करण्यासाठी जो युएनबीचा शेअर लागतो त्यातला काही प्रमाणात हा शेअर यातनं दिला जातो आणि हा दिल्यानंतरच तो पुढच्या योजना मंजूर होतात, तशा मंजूर होत नाही. आणि हे पुढच्या 5 ते 6 महिन्यातच पुढचा तो प्रोजेक्ट तिकडचा पण आपला मंजूर होऊन जाईल. पण म्हणजे तुम्ही अगोदर हे काय मंजूर झालेलं नाही, हे पुढचं सगळं आहे, त्याच्या अगोदर आमच्याकडून कर्ज तुम्ही वसूल करून घ्यायचा, त्याच्या अगोदरच सगळं तुम्ही द्या पहिला योजना या सगळं आम्हाला आणि नंतर द्या. तो लाभ कर जमा करा असं नाही आहे. हा लाभ कर हा सगळीकडे लागतो आणि ह्या लाभ कराचा महापालिकेचे ज्या ज्या योजना येतात त्यातनं हा महापालिकेचा स्वतःची उभारला जातो. त्याच्याकरता पश्चिम पट्टा सगळीकडेच गरच लावत पाहिजे. ही व्यवस्था असायला पाहिजे की कमीत कमी कर आणि जास्तीत जास्त सुविधा. की आपल्याकडे अशी परिस्थिती आली की सुविधाच नाही आणि कर वाढत चालली. काय आपली आपला नाही भारताच्या कायद्यामध्ये ऐका, भारताच्या कायद्यात महाराष्ट्र जे आहे त्याप्रमाणे आपल्याला चालायला लागतं. त्यांच्या विरुद्ध आता सगळी दिशाच बदलली ही गोष्ट वेगळी, पण संकल्पना अशी आहे ना की कमीत कमी करामध्ये बाकीच्या ठिकाणचा होणारा सगळ्या भ्रष्टाचार हे सगळं कमी करा. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी कर लावणारी महापालिका आपल्याकडे. सिडकोकडे थकीत असलेली लोकांचे डेव्हलपमेंट चार्जेस वसूल केले का महापालिकेने? आमच्यावर कर लावताय तुम्ही फक्त रोज. आम्ही ज्याच्यातला सामान्य माणूस ज्याची ऐकत नाही तो भरणार कुठून? ज्याचं घर आहे आज वडलोपाची, पण त्याची नोकरी गेली आहे, त्याचा मुलगा गेलेला आहे, त्याची बाप मेलेला आहे, आज तो नाही त्याच्या परिस्थितीत, तो कुठून एक कर भरणार? त्यासाठी आपण जो एकाकी जीवन जगणाऱ्या व्यक्ती आहे आणि तिथं काहीच उत्पन्न नाही त्यांना आपण जे अनुदान देतो त्याच्यात अजून एक गोष्ट आणतो, त्यांची पाणीपट्टी आणि घरपट्टी पण माफ करतो. तो पण विषय आता पण हा मुद्दा आहे, जोपर्यंत आम्हाला त्याची सुविधा मिळत नाही तोपर्यंत पाणीपट्टी आणि जे मलनिसरण करायचं हा शेवटी महाराष्ट्र सरकारला हा कायदा करावा. महाराष्ट्र सरकारला कायदा करावा, हे महापालिकेच्या हातात. आमच्या पण भावना कळवा तुम्ही महाराष्ट्र शासनाला पण कळवतो. हा जो मुद्दा आहे ना, लोकांच्या भावना आहेत. आता चार नंबरचा जो मुद्दा आहे ना त्याच्यातला अर्धा आम्ही भावना कळवलेल्या आहेत, अर्धा भावना याच्या आहेत, अर्धे ते आहेत. बरोबर आहे. घरपट्टीचा जो विषय आहे तो पण त्याच्यामध्ये आम्ही करू. नाही, मी घरपट्टीच्या संदर्भात साहेब थोडंसं आम्हाला घरपट्टीच्या संदर्भात पाहिजे की आपली आता फायनलायझेशन रेटेबल व्हॅल्यूचं झालं का एरिया वाईज? आम्हाला द्या ते साहेब. आमचा एक मिनिट साहेब, तुमचं ऐकूय ना? आम्ही ज्या स्थितीत आज राहतोय गेले अनेक वर्ष त्या स्थितीत राहतोय आम्ही या वसई तालुक्यामध्ये. तुम्ही फक्त आमची घरपट्टी किती पट्टी वाढली तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सांगायचं जाहीर करा. साहेब 10 वर्षांपूर्वी भरत असलेली घरपट्टी 15 वर्षांपूर्वी करत असलेली घरपट्टी आमची ग्रामपंचायतीची आणि महापालिकेची घरपट्टीमध्ये किती पट झालाय?
किती पट वाढले सुविधा. आम्ही त्याच तुटलेल्या रस्त्यावरनं जातोय, त्याच गटारावरनं जातोय, त्याच फुटपाथवरनं जातोय. अनेक ठिकाणी मला फुटपाथ नाही, रस्त्यावर लागून बिल्डिंगा उभा राहत आहेत. सुविधा काहीच द्यायची नाही. तुम्ही आमच्यावर फक्त घरपट्टी आपण चर्चेला बसणार आहे. आपल्या मुद्दे मांडा. आपण मुद्दाच आहे ना, हा मुद्दाच आहे. आम्हाला सुविधा कुठे आहे? आज आम्हाला सुविधा नाही. तुम्ही घरपट्टी वाढवता. ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीत. साहेब तुम्हाला तर सगळं माहिती आहे. आयुक्त साहेबांना पण एकदा ग्रामीण पट्टा फिरवा. पब्लिक आहे, आपला बजेट पब्लिक आहे, बघून घ्या कुठले रेव्हेन्यू कुठलं एक्सपेंडिचर होत आहे. असं हवेत बोलू नका की साहेब टॅक्स लावू नका आणि सगळी सुविधा द्या. कुठल्या महानगरपालिकेमध्ये होत नाही, कुठेही होत नाही. तुम्ही असं सांगू शकत नाही साहेब की पुण्यामध्ये होते आणि इथे तुम्ही करत नाही. आम्ही कंपॅरिझन नाही सांगत आहोत. तुम्ही जे गोष्टी होऊ शकत नाही ती कृपा करून तुम्ही चर्चा करू. आमचे हात पण बांधलेले आहे. शासन म्हणते की 50% अनुदान महानगरपालिकांनी भरायचे अमृतमध्ये सगळे प्रोजेक्ट मध्ये. शासन 100% अनुदान देत नाही. तुम्ही समजून घ्या रे बाबा. मी काय सांगतोय वर्ष असेच राहतोय. तुम्ही आलात आता 1 वर्ष 6 महिन्यापूर्वी 8 महिन्यापूर्वी. साहेब आम्ही वर्षानुवर्ष असेच राहतो. ज्या स्थितीत राहतो त्या स्थितीत खानोलकर साहेब ज्या ग्रामपंचायत गावं आपण यामध्ये समाविष्ट होऊन आज इतकी वर्ष झाली. आमच्या ग्रामीण भागामध्ये काय सुधारणा आहे सांगा. मला सांगतो काय सुधारलंय ते सांगतो. ज्या ग्रामपंचायतीचं रेव्हेन्यू बजेट 5 लाख रुपये होतं तिकडे करोडो रुपयाचं काम झालेलं आहे. भ्रष्टाचार पण वाढलेला आहे ना साहेब. भ्रष्टाचार हा वेगळा विषय. त्याच्यावर ऍक्शन घ्यायचं आम्ही पण करतोय, तुम्ही पण घ्यायचं. भ्रष्टाचार द्या पकडून आपण. मी काय सांगतो साहेब, तुम्ही म्हणता की ही योजना येणार आहे 50% शासन सांगते की तुम्ही इकडून घ्या, परंतु इट इज डोंट यू सी इट्स अ इनएफिशियन्सी ऑफ द VVMC that you are saying that there are no funds from our side, so you are taking it from the common people. Isn't it that VVMC is inefficient? VVMC च्या उत्पन्न काय होऊ No, शकते सांगा. that is one thing. Second thing, you will say we will make this as a smart city and other many things, and then I will for that I will collect funds. You cannot promise something which is not possible. From 2009, there are a lot of promises which are given. Nothing is on period. We are still going on 5-6 feet water. तुम्ही शहरात आधी तुमच्या 6 फूट पाण्याचा अजूनही जातो. नाव काय? सुनील फरोज H. Ward, चुलनाडा. काय? सुनील फरोज H. Ward, चुलनाडा. हा. आणि 2000 पासून 6 फुटात पाण्यात जातो. ऐका मग कुठली सुविधा आहे? ऐका आपल्याकडे ज्या ज्या फॅसिलिटी ग्रामपंचायत ज्या होत्या त्याच्या अनेक पटीने त्या रेव्हेन्यूपेक्षा जास्ती अनेक पटीने आपण ग्रामीण भागात सुविधा दिलेल्या करतोय. पाण्याचा प्रश्न आहे तो पुढे चर्चेला आहे. आम्ही जेवढे अधिकार तिथेच आहेत मुळगावचे लोक. मॅडम हे तुमचा मुद्दा आहे 4 नंबरचा. आपण शासनाला काही कळवलेलं नाही. नाही आमचं एक म्हणणं आहे की आमच्या ज्या सुविधा ज्या नाही आहेत आमच्याकडे आम्ही ज्या स्थितीत गेलेले अनेक वर्ष राहतोय आणि तुम्ही टॅक्स फक्त दरवर्षी मला बहुतेक तुमच्या वैयक्तिक काय माहित नाही पण नागरिकांना अनेक सुविधा मिळालेल्या आहेत. ऐका हे बघा खानोलकर साहेब ऐका मी काय सांगतो सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. कशाला किती पाहिजे राहत नाही ना. सगळंच आहे उपलब्ध. त्याचं म्हणणं असंच आहे की आम्हाला सगळं उपलब्ध आहे. आम्हाला असं वेळ लागले आम्ही आलो इकडे तुमच्याकडे पैशाचं सगळ्या सुविधा मिळाल्या आहेत. आज आम्हाला मॅडम एवढा विषय आहे का ज्या ज्या सुविधा मिळाल्या ह्या रेकॉर्डवर आहे. आणि ऐका नागरिकांनी त्याचा रिझल्ट केला जाणार आहे. ऐका तुमच्या विभागामध्ये या मुद्द्यावर लोकांनी निवडणुका लढवल्या. लोकांनी त्यांना निवडून दिलं. साहेब आता निवडून द्यायचं आणि याचा हा प्रश्न एकच प्रश्न नाही. नाहीये. ते हे सगळे बसले आम्हाला कशाला बोलवलंय? आम्हाला बोलवलंच कशाला? आणि मग ते निवडून दिलं तर नाकाच रुपयाने बोललं असतं तर आम्हाला इथे यायची गरज लागली असती. बरोबर आहे. मला बोलू द्या आता. मला बोलू द्या. या ठिकाणी आम्ही आलेल्या सुविधा मिळतात. ज्या सुविधा तुम्ही दिलेल्या आहेत आम्ही मान्य करतो. आम्ही त्या ज्या काही सुविधा- पण ज्या मिळाल्या नाहीत ते सांगण्यासाठी मी त्याला बरोबर आहे. तो प्रयत्न आपला त्यावेळी चालू आहे. सांगायचं आम्ही तुम्ही ते ऐकून घेताय. अहो ऐकून तुम्ही घ्या त्याला- मगापासून. ऐका मला मगापासून आम्ही बोलू त्याच्यात देत नाहीये घेतलं. तुम्ही. एका माणसाचं बोलणं दिलं ना आम्ही काय बोलतो ते पहिलं ऐकून मुद्द्यावर घेतो. बोलला मला येत आहे. बघा मुद्द्यावर बोलला ना तर आम्ही 1 तास नाही 10 तास नाही. आम्ही कशावर बोलतो? कशावर बोलतो? आता आम्ही कशावर बोलतो?
ते त्यांचे मुद्दे नाहीच आहेत. ते त्यांचे मुद्दे नाही आहेत. 4 नंबरचा सगळा विषयचा काल 4 नंबरचा पहिला याचा अगोदरचा तुम्ही आमचा याला विरोध आहे अजूनपर्यंत म्हणजे मला नाही कळलं आणि आहे दोन गोष्टी आहेत, ऐका, दोन गोष्टी. एक, पाण्याचा प्रश्न आम्ही शासनाकडे पाठपुरावा चालू आहे. घरपट्टीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं का गोरगरीब अमुकचं उदाहरण केलं, त्यांना आपण एकाकी जिवंत करणारे त्यांची असं आहे, त्यांना आपण घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करतो. म्हणजे तो प्रश्न निकालात निघतो का आणखीच खरं पाहिजे त्याला काय करतो, बरोबर आहे. तो आपला प्रयत्न आहे. त्या सभेमध्ये आपण तो विषय घेऊ. रेटेबल व्हॅल्यू मध्ये विभागवार साहेब आम्हाला अजूनही ते मिळालं पाहिजे. आणि दुसरं, तुम्हालाही माहिती आहे, म्हणजे मी आमचं आणि तुमचं म्हणत नाहीये, मोठी घरे आमचे वडिलोपार्जित म्हणजे ज्याला आता 80 वर्ष झाली अशी मोठी घरं आहेत, त्यांना मोठं क्षेत्र म्हणून आपण परत ऍडिशनल टॅक्स लावलाय. हे काय म्हणजे टॅक्सच भरायची का आम्ही जिंदगी बरी नाही, नाही. कसं काय? काय सांगा ना. नाही टॅक्सेशन जे आहे या मागच्या बोला, बोला. एक मिनिट, एक सेकंड. प्रशासन- एक सेकंड.